संशय करुलो हास सुनाटक संशय करुलो हास सुनाटक हाजरसे आशियले श्रवणे भक्तिया विरचिते
घरात कार्तिक नाथाच्या दीपोत्सवाकरिता बाई साहेबांनी 1 मण तेल देण्याचं कबूल केलं म्हणून मी आलो. तुला काही एक मिळणार नाही. हो 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 असे अंगावर काय येता? अहो बाई साहेबांनी कबूल केलं म्हणून मी इथं आलो. नुसते ठोंगी. हो अहो असे रागावता का? अहो तुम्हाला दानधर्म करायचा नसेल तर करू नका, पण उगाच संशय का घेता? ही संशयाची वृत्ती दानधर्माच्या आड येऊन पुण्यक्षय होतो. अहो इतकंच काय, बघा ना, रोजच्या संसारातही ही संशयाची वृत्ती सुखात माती घालवतं. हे पहा, तुम्हाला दानधर्म करायचा नसेल तर करू नका, मी जातो. पण तुमच्या कल्याणासाठी माझा हा बोध लक्षात ठेवा. संशय घट ज्योतिर्गमः, संशय घट ज्योतिर्गमः. देव नका द्या आवडा, देव नका द्या आवडा. नुसते ठोंगी, नुसते ठोंगी. शिरावू नको कंटाळा, शिरावू नको कंटाळा, शिरावू नको माझ्या बायकोला कुणाचा तरी निरोप पोचवायला नाही तर किती चपाटी द्यायला आला असेल झाला. आणि ती तरी किसकती हसपती. ओ काल म्हणे मावशीला भेटायला जाते, आज काय तर म्हणे बहिणीचा निरोप आला होता, आज काय तर म्हणे आत्या बाईनी बोलवलं पण दररोज नवी नवी युक्ती काढत होती. पण आता त्यातली एक युक्ती चालू द्यायचं नाही म्हणावं. आणि म्हणून तर या विशाखापुराच्या स्वतःच्या बंगल्यात येऊन राहिलो. हो अशा बायकांना शहरात राहून जपणार तरी किती. त्यातून चंगी भंगी 36 रंगी अशा लोकांचा सुळसुळाट अनावर झालाय. रामदास, हरदास, पुराणिक, वेदांती, ब्रह्मचारी एकापेक्षा एक बिलांचा. हे काही नाही, मी केलं हेच फार उत्तम झालं. तिला कुठं बाहेर जायला नको आणि कुणाशी बोलायचं. आता मात्र मला यात पहारा करावा लागतो. पण तो पुरवला पुरवला पुरवला. आता इथं एकटं जे बसायचं ते तिला हात मारून दमयंतीचं चरित्र तरी वाचायला सांगावं. अगं ऐकलंस का? आतल्या खोलीत वरच्या पेटीत एक पुस्तक आहे, ते घेऊन ये बरं, घेऊन ये. ऐकलंस का ग? अरे होत येत नाही, गेली कुठे गेली कुठे? का मौनवृत्त धारण केलं की काय? अरे इथंही दिसत नाही. दिल्यान हातावर गेली वाटत. बाजव्या, अरे बाजव्या, फाल्गुनराव बसा आता हाका मारीत. बाजव्या, हा चोर सुद्धा तिला सामील झाला वाटत. बाजव्या,
अरे भाग्या इकडे ये. हा आलो आलो तरी सांग. काय रे कुठे गेले ती कुठे गेले हो मागल्या दादानं कार्तिक नाथाच्या देवळाकडे गेले धनी साहेब. मागल्या दारानं हो होय होय. मागल्या दारानं होय. मागल्या आत्ताच्या आत्ता जा आणि गवंड्याला बोलवून घे आणि तू मागचा दरवाजा आधी बंद करून टाक. आजपासून नियम 2 दरवाज्यांच्या घरात म्हणून राहायचं नाही. आणि या दरवाज्यावर बसलो तर त्या दरवाज्याने गेली. अशा 17 दारे आणि 33 खिडक्या असलेल्या घरात नवऱ्याला 100 डोळे असले तरी ते काय पुरणार. तू काय म्हणाला कार्तिक नाथाच्या देवळाकडे गेली देवळाकडे गेली. होय धनी साहेब. अहो, रोजच्या परमाने गेल्या. अगदी नटून सजून गेली. होय होय नटून सजून गेली. होय. अंगावरचे सगळे दागिने होते दागिने होते होते अंगावर तो बुट्टीदार शालू ती नेसली होती होता. होता. नाकात ती नवीन ती पण होती होती हा होती होती. होती. अंगावर तो बादली शेला तो पण घेतला होता होय होय होता. होता. झालाच तर मग आणखी काय पाहिजे. हा या आपल्या बोलण्याचा रोग निराळा दिसतो धनी साहेब. अहो उर्मट म्हणून 2 तोंडात मारा. पण बाई साहेबांविषयी इतकी बारीक चौकशी करणं बरं नवं सरकार. ह्या आपला चाकड माणूस. पण अलीकडे आपली बाई साहेबांवर इतराची झाल्यासारखी दिसते. अरे इतराची झाली असती तर तिने इतके देवारे कशाला माजवले असते. मी बायल्याहून मुंग्याप्रमाणे पिंगा घालायला लागलो असतो तर ती या वेळेला अगदी पलटून गेली असती. म्हणून मी म्हटलं या ठिकाणी तुला अगदी काही बोलता येणार नाही. समजला. हा बरं आता पुढे काय. हा अरे बघ मी जर प्रथम तिला करड्या नजरेने उठतालात आणि बस्ता बुक्कीचा जर खुराक चालू केला असताना तिथे माझ्या करड्या घरडीप्रमाणे सह्यात राहिली असते. पण म्हटलं शिकली सवरलेली आहे घरात जायची आहे तेव्हा अशी भलतीच खोट असायची नाही. ते वरे वरच्या रंगेनं आतलं रूप थोडंच पालटतंय. खापरी गुन्हा माफ असावं धनी साहेब. पण बाई साहेबांवर नाव ठेवायला एक तिळा एवढी सुद्धा जागा नाही. मग तुला- तुम्ही कुठली फोड म्हणता ती अगदी भगवान. अरे तुला तिळा एवढी दिसत नाही पण मला नाही. भोपळ्या एवढी दिसते. त्याचं काय करतो हे बघ इकडे ह्या गोष्टी कोणापाशी बोलायच्या कारण ही गृहचित्र आहे. गृहचित्र तू माझा जुना इमानी विश्वासातला लोक म्हणून मी तुला जरा अरे तिने माझ्या काळजाला घडं पाडले. माझ्या तोंडाला काजळ फासायचा घाट घातलाय. काजळ फासायचा समजला. छे 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 धनी साहेब. व आपल्या मनात जेव्हा अशा विपरीत कल्पना येतात तेव्हा देवाचा खास कोप झालाय समजावं. मी कशावरून म्हणतो तर म्हणा पण मी तर फूल उचलून सांगतो की आपला संशय अगदी पोकळ टरफल आहे बघा. पोकळ संशय म्हणतो. अरे परवा ज्येष्ठांच्या लग्नात वरातीच्या दिवशी तिच्या काय काय चेष्टा चालल्या होत्या त्या मी या डोळ्यांनी पाहिलं. समजला. काहीतरी कारण काढत मध्ये फिटी हसायचं. माझ्याकडे बघून मुद्दाम नाक मुरडायचं. तिकड्या नखऱ्याने इकडे तिकडे फिरायचं. पुरुषांच्या अंगाला मुद्दाम लपटून जायचं. अशा 1 ना 1000 वांगडी. अरे लग्न झाल्यावर काही दिवस अशी झोप वागली की पिंजारलेल्या मोरपंखाच्या डोळ्याप्रमाणे परपुरुषाच्या डोळ्याला डोळा ठरायचाच नाही. पण अलीकडे पाहत होतो तो सभ्यपणा ती मर्यादा ती लज्जा पार नाहीची झाली. आता इतकंच कशाला. आता ती मला विचारल्याशिवाय कार्तिक नाथाच्या देवळात का गेली सांग. दिवसात जाणं झालं नाही म्हणून गेले असतील त्यात काय आहे. त्यात काय पागल आहे तुला कळत नाहीये. अरे देवाचं काहीतरी कारण करू या ठिकाणी देवळात जायचं आणि त्यावेळी सोद्यांची कीर्ती असते तिथे. समजलं. अरे देव घरात नव्हते का. देव घरात होते ना. मग अशा बायकांना नट्टा पट्टा करून देवळातच गेलं पाहिजे कारण सारी लफंगी मंडळी त्या ठिकाणीच जमावायची. समजला. त्या ठिकाणीच जमावायची. अन्याय करतात आपण. मी बाई साहेबांची निंदा दुसऱ्या कोणी केली असती ना तर हातल्या हात खून पडला असता. खून. अरे चोरा मिलाप्या
त्या लबाड ठकड्या बायकोची तू तरफदारी करतोस काय? माझा पगार आणि तिची नोकरी हा सरकार, हा माझा राम नोकरीला द्या मला हुकूम. आम्ही चाललो कुठेही राबून पोट भरीन, पण बाई साहेबांसारख्या शुद्ध निर्मळ बायकोला कोण लबाड म्हणत असेल ना, तर त्या धान्याची भाकरी नाही खायचा. हा चाललो मी. ठीक आहे. या गुलामाला इतक्या लावून चालायचं नाही, जरा चुचकारूनच घेतलं पाहिजे. कारण खरी खोटी माहिती असल्याशिवाय हा नोकरी सोडायला काही तयार व्हायचं नाही. आणि मी तरी अजून असं प्रत्यक्ष काय पाहिलंय, कदाचित माझं ते तरकटही असेल कदाचित. काय रे? काय रे? अरे तशी मी तिला अजून लबाड ठरवीत नाही रे, लबाड ठरवीत नाही. पण ही लक्षणं वाईट आहे की नाही? अरे बायकांची जात लगाम गुलाम करून उपयोगी नाही, इतकंच माझं म्हणणं. बरं ठेव सगळं सामान त्याची, ठेव सगळं तिथे, ठेव तिथे. आपलं म्हणणं रास्त दिसत, पण माझी अक्कलती किती. हो, पण काही पाहिल्या वाचून असा संशय धरणं म्हणजे जरा बावळटा. हे सगळं तू खरं समजला. अरे इतका वेळ मी तुझं मन बघण्यासाठी तसं बोलत होतो का? बरं आता असं कर, आपला तो कुत्रा आहे ना, त्याला आपल्या आमराईत फिरवून जा लवकर. आणि हे बघ, फिरवून आला तुला एक फार महत्वाचं काम सांगायचंय. जा लवकर जा. बरोबर, हा जातो आणि कुत्र्याला फिरवून लगेच येतो. लवकर ये. खात्रीने सांगतो, माझ्या बायकोनं याला पैसा दाखवला आणि त्याला हा लालचावला. ठीक आहे, पाहून घे. बरं कुठे गेली म्हणाला हा? कार्तिक नाथाच्या देवळात गेली काय? असा जातो आणि असेल तशी पकडून आणतो. नाही तिला खांबाची बांधून ठेवली तर नाव नाही मी आज करणार आहे त्या गोष्टीला माझा जिवलग मित्र वैशाख याचा सुद्धा मनापासून सल्ला नाही, आणि त्याचंही म्हणणं वाजले आहे. पण करावं काय? ऐन जवानी लागोपाठ 3 बायका दगावल्या. वेल लावावी, खत पाणी घालावं, आणि कुठं फुला फलाला येते तो रोग पडून अचानक पडून जातो. अशा माझ्या 3 बायकांचा प्रकार झाला. ज्योतिष महाराज सुचवल्याप्रमाणे एखादी उत्तम चाली नायकनी मुलगी पाहून तिच्याशी विवाहाच्या स्त्रीप्रमाणे संसार सुरू घ्यावं असा निश्चय केला. माझ्या सुदैवाने माझा नायकिनी मुलगी रेवती मला हवी होती त्यापेक्षा दसपट चांगली मिळाली. काल प्रत्यक्ष दोघांचं बोलणं झालं. नक्की रुकाराची वचनबाग तिथे येऊन श्री रमाकांत समोर देते असं सांगून निघून गेली. हा रुम झुम मंजू आवाज कसला बरं असे तिच्याच पडण्याचा. चालण्याची पावलं कशी तालात पडतात बघा. पैंजण तरी किती सुरेल आहेत. रुम झुम यावं तृषित चातक मेघमाले यावं. सुकांत
सत्य जणू शशिबिंबाचे कंडमुखी होविले कंडमुखी होविले पुरकेश श्री शरणनासिका पुरकेश श्री शरणनासिका नेत्र कमली निजले नेत्र कमली निजले सुकांत गंगानना पातळी सुकांत गंगानना पातळी सुकांत चंद्रानना पातळी सुकांत चंद्रानना 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 पातळी सुकांत चंद्रानना पातळी सुकांत चंद्रानना रदन दिसते जणू शशिबिंबाचे रदन दिसते जणू शशिबिंबाचे रदन दिसते जणू शशिबिंबाचे रदन दिसते जणू शशिबिंबा
हो. या संगीत देवते पुढे लाजून लपून बसला होता. तो तसा प्रसंग आल्याशिवाय बाहेर कसा निघायचा? मग आज प्रसंग आला वाटतं. हो, असं या प्रफुल्लित मुखावरून वाटतंय. मनात मांडे खायला नको कोण म्हणणार? अगं पण प्रत्यक्ष मिळाल्यावर मनात कोण खाणार? वा वा वा, आज अगदी प्रासाला प्रास जुळवून भाषण चाललंय. आपण ही कवीची दीक्षा घेतली तरी केव्हापासून? अगं तुझ्या सद्गुण लावण्याच्या जाळ्यात गुंततो तेव्हापासून. आणि कवितेला विषय तरी कोणता असा? कवितेला विषय कोणता? तू, तुझं तारुण्य, तुझं हसणं, बोलणं, चालणं, सर्व तू तू तू. पुरे पुरे पुरे. पुरुषांना मिली तारीफच पार करायला हवी. पण आज आपण मला आपली तसबीर कबूल केलं होतं ना, ती लोडकडे दिली. अगं अस्सल सोडून नक्कल कशाला, म्हणून नाही दिली. चला बोलू नका माझ्याशी. बस याचं नाव मूर्खा. बरं ठीक आहे संधी. तिच्यापेक्षा माझं तशी मोठं दिसतंय बुवा. पण ही आपलीच का तसबीर? हो. वाटत नाही. हृदयात कशी लटकवून ठेवली. शाबास शाबास, मिळालं मला उत्तर.
सत्य श्री रमाकांतांसमोर परस्पर करदान ग्रहणाचा मंगलविधी आनंद उत्सवात साजरा करू. पण मला आपल्याला एक गोष्ट सांगायची, ती मात्र आपण निरंतर ध्यानात बाळगायची. अगं एक का हजारो सांग. आता दुसरं काम काय मला, तू सांगायचं आणि मी ऐकायचं. बरं सांग पाहू. सांगायचं आहे की आपला स्वभाव थोडासा उतावळा दिसतो, तेव्हा उगीच कल्पनेवर कल्पना रचून माझ्याविषयी निरर्थक संशय घ्याल तर. समजतो. अगं पण तुझ्याविषयी माझ्या मनात संशय येईल तरी कसा? नाही, मी थोडीशी रुसरी आणि थोडीशी मानी आहे म्हणून म्हटलं. मग यात काय, हे तर गुण संसार रचल आणतात. तशीच मी बरीच मत्सरी सुद्धा आहे. हा, मग यात काय, हे संसार लज्जत आणतात. झालं सांगून? नाही, आणखी थोडं सांगायचंय. धनाढ्या माननीचे, हीन कोणीची मी मज बनिता, हीन कोणीची मी मज बनिता. आवडली समता, आवडली समता, प्रथमतरा
कांतासमोरी सुदिनी रमा कांतासमोरी सुदिनी रमा कांतासमोरी हरहाटरी हरिदास भांगी हरहाटरी कोणीतरी आलं. बरं मी काय म्हणते, आज रात्री घरी सत्यनारायण तेव्हा आपण लवकर यायचा. तोपर्यंत मी असं करते की मी कार्तिक नाथाला जाऊन घरी जाते. मी येऊ का कार्तिकनाथपर्यंत? म्हणजे मिळूनच दर्शन घेऊ. बोलतच काहीतरी. धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना युवती मधुराजना धन्य आनंद पूर्ण मम कामना धन्य आनंद लाभ वाजिता तो भजरी राम लाभ वाजिता तो भजरी राम प्राप्त मद होयती प्राप्त मद होयती युवती मधुरानला धन्य आनंद पूर्ण मम
तुला सुद्धा गेलं आली आली वाटतं. पण ज्वारीने काही घरी घोटाळा केला नसला म्हणजे पुढे नाही तर काही समजतात ना तेव्हा बहिणी झाली बारा आणि घरी नवरोजीने साधलं का त्यातलं व्हायचं. अगं बाई हा दरवाजा लागलाय. रोहिणी अगं ए रोहिणी दार उघडा दार. मेड्यानो कुणी सुद्धा नाही देत नाही. याने आरंभला तरी काय म्हणावं. टपता टपता चोरसा पण असं वाटतं. अगं दार उघडा दार. अगं एक चित्र आहे रोहिणी. मेल्या वाटतं सगळ्या. पण मी त्याशी ओरडत काय उभी राहिली. आतमध्ये जाऊन छपूनच उभं राहावं. अगो बाई इथे तर कोणीच नाही. मग दारावर धक्के तरी कोण मारत होतं. स्वाती बघितलं अशा इथं संशयाच्या शब्द तरी भूतचेष्टा सांगतात. पाहिलं तर दोघं सरळ पण संशय संबंधाची बाधा मात्र दोघं नाही सारखी. बरं आता कधी येते. अगं जरा थांबेल असता. बाई येऊन काही थोडा वेळ नाही झाला. जाते आता. नाहीतर काहीचं म्हणतात ना आपण पूर्वी काम सांभाळून सगळं करायचं. बरं पण रोहिणी मी काय म्हणून का तुझ्याकडे वरच्यावर भेटायला यायचं. तू का इथे येत नाहीस तिकडे. मी आणि तुला कुठे येणार. अगं बाई एवढं कुठे माझं आलंय नशीब. मला अशी खाष्ट बहीण भेटते म्हणून सांगू. बाई याचं नुसतं सारखं तोंड चालू असतं. हे कर ते कर वर जा खाली ये. नको नको अशी ती नोकरी झाली आहे मला. मग राहिलीस कशाला इथे. कुठेतरी चाकरीच करायची ना. मग काय ही नाही तर दुसरी. अगं ते खरं ग पण मिळाली तरी पाहिजे ना. तुझ्यासारखी एखादी मिळाली तर मी आत्ता सोडायला तयार आहे. अगं बाई हे लुगडं कोरच आहे म्हणायचं. अगं तुला धनीनेच दिलं वाटतं. हो त्यांनीच दिलं. 1 महिनाभर सुद्धा निघले नाही. त्यांची माझ्यावर चांगली मर्जी आहे. लुगडी चोळ्या वरचेवर देतात मला. हे बघ आपलं माणूस चांगलं दिसावं आणि त्यांनी ही पहा हिंमत सुद्धा दिली मला घालायला. तिला नाही वाटतं काही वेळ. मला अगं त्यांच्या लुगड्यावर 1 नाही 2 नाही 10 जणींचे डोळे. माझ्या वाट्याला कुठून येणार. अगं बाई तिकडे ही सांगू मग. आता ही कोण माझ्या दाराशी. बरं चल जाते हा आता. 100 द्या निघाले आणि 100 द्या. काय गय बहिणे इतक्या हाका मारल्या दारावर धक्के दिले कान फुटले होते की काय तुझे. अगं दार उघडायला काय झालं होतं. ओ हात ऐकल्याबरोबर दार उघडलं पाहिजे. इथे तर कोणीच नव्हतं. आता ही कोण आहे माझ्या दाराची. काय काय इथे काय ठेवलंय तुझं. कशाला आली आहेस. काही काम काय आहे. काम माझं काम. माझं कसलं काम. अशी काम काय करतेस. अशी घोटाळतेस काय. खरं सांग. पोट चुळावर औषध मागायला ती अर्धा शिशी टोचून गेला. त्या बायकाच्या दुखण्यावर रामबाण बघायला आमच्या यजमानाकडे आली आहे. मी कशाला येऊ त्यांच्याकडे. अगं कशाला ते आपल्याच मनाला विचारा ना. आणि काय ग रोहिणी तुझी हिला मदत. चांगलं इमान राखतेच. अगं सटवे. ओ हे काय बोलता बाईसाहेब. मी असलं काम करणारी बाई नव्हे हा. ही बिचारी माझ्या गावची सहज मला भेटायला म्हणून आली आहे. ओ तसल्या फंदातली नाहीये ना ती. अगदी साधी भोळी आहे. भोळी आहे. अगं भोळी आहे ना म्हणूनच म्हणते. अशा भोळ्या बाबड्यात आमच्या यजमानाकडे दवा पाणी मात्रा मंत्र घ्यायला यायच्या. अगं बायकांना फुक्कटचं औषध द्यायचं. सासूबाईंचं पुण्यावरच चालवलं नाही यांनी. आणि काय ग हे लुगडं तुला कोणी दिलं. खरं सांग. मला माझ्या भरणीबाई साहेबांनी दिले. हो का. भरणीबाई साहेब देतात असलं लुगडं. अगं का दिलं कुणी दिलं केव्हा दिलं सगळं माझ्या ध्यानात येऊन चुकलंय. तुझा आता पुन्हा इथे तोंड दाखवायला आलीस ना तर याद राख. चल चालती हो.
काय ती पहा लटवी कशी झुलत झुलत चालली आहे. ही भोळी का या रोहिणीला वाटतं मी कसं अगदी भोळ्याने दूध पित नाही काय ग. बरणीबाई साहेबांची आणि माझी चांगली ओळख आहे. मी आता जाऊन त्यांना पत्र लिहिते. आणि काय ग आमचं हे कुठं बाहेर गेले ते का गेले केव्हा गेले ओ खरोखरच ठाऊक नाही बाईसाहेब मला. सांग खोटं अगं पाहिजे तितके तू खोटं सांग. पण मी काही पत्ता काय अन्न घ्यायची नाही. हे बघ मी आता जाऊन बरणीबाई साहेबांना पत्र लिहिते. आणि हे बघ तू जाय त्या खात्याला माझ्याकडे वाटवून दे. समजलं. कसा माझा छळ बांधलाय. देवा तुला दया तरी येते का रे. आधी फुलाची तिरीप लावून जीव अगदी चाकाळून तिचा कुठं पत्ता नाही. बागेत गेलो आंबराईत पाहिली पण कुठं मागमूस नाही. आता जावं घरी. अरे 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 ही कोण ही कोण आणि असं काय करते अगं आलो 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 थांब 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 अरे 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 थांब 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 चला चक्कर आली दिसते. अरे कुणाची कोण आहे हा कुत्रा का बरं तुमचं बारीक न बघती. हे कोण बसलाय समोर. ही आमची खाशी स्वारी आहे वाटतं. बसून काय करताय त्यांच्या. अगं बाई त्यांचा तो हात तरी कोणाच्या खांद्यावर आहे. काय ग बाई पुरुष आहे विलाजले तरी भर दिवसा वाटेवर घरासमोर. ही मेरी फांदी आडवी येते ना. किती घाम आहे पहा. किती घाम आहे पहा. त्या उदासेचा घाम रुमाला नाही आपल्या घाम पुसतोय. हे पाहण्यापेक्षा देवा मला अरे आंधळी तरी का नाही केलीस. बिछाण्यावर माझे पाय कुठे झोपेत उघडे पडले ना तर ते सुद्धा कधी दुधाईने झाले नाही. या सटवीचा घाम पुसायला तिचा पदर सावरायला तिचा ओझा अंगावर घ्यायला काही लाज नाही वाटत. ठीकच आहे घरचीच ते मिठवणी आणि बाहेरचीच ते मिठा पाणी. आलीस का शुद्धीवर आलीस. आता काय करावं. अहो दुसऱ्या कोणाची नाही पण त्या सूर्यनारायणाची तरी जरा लाज राखा. ऐका जळली मेरी तुमची अक्कल. तिची तरी घ्या जरा उचली. बघ माझ्या घरात येतेस का. थोड्या वेळाने मी घरी पोचवीन तुला. घरात आणि या घरात येऊ दे त्याच्या साठवीला नाही. तिच्या झिंजा उपटल्या ना नावाची कृतिकाच नव्हे. पाऊल तरी टाक म्हणा. या नखाने तुझं तोंडच फाडतं की नका. म्हणे घराची पेशकार आग लागत तुमच्या त्या नवरेपणाला. थांबा मीच बाहेर येते आणि देते याचं उत्तर. बर तुझं घर कुठं. तुझं नाव काय. कुणाची मुलगी तू. माझं नाव रेवती. बर माझं घर मंगळवाडी. बर आज सोमवार म्हणून कार्तिक नाथाला गेले होते. परवापासून जरा पित्त झालं होतं म्हणून एकदम घेरी आली. पण आपण जवळ होतात म्हणून बरं झालं. बरं माझ्या घरात येऊन थोडा मरावळा घेतेस का म्हणजे बरं वाटेल जरा. नाहीतर दुधातून थोडी मात्रा उघडून देतो म्हणजे झालं. नाही म्हणायचं जीवावर येतं. पण काय आहे ना पूजा झाल्याशिवाय काही खायचं नसतं. बर माझं घर जवळच आहे. जाईन मी हळूहळू. ठीक मर्जी तुझी. ठीक हा बर तुला आता मी घराकडे पोचतो म्हणजे झालं. चल ये
मेला कायचं म्हणतात ना, घाई घाई आणि विंचूट असला जिन्यातून खाली उतरताना अशी काही ठेच लागली ना की अगदी अंधेरी आली डोळ्यात. पण जाऊ दे तिथे, होईल मेली बरी. पण या झाडाखाली तरी कुणी दिसत नाही. म्हणजे घरात गेली की काय सॉरी? ते कोण जात आहे ते? म्हणजे गेली तरी तिथे सॉरी? अगं बाई, इथे दिसत नाहीये. अगं बाबी गेले तरी कुठे? इकडेही दिसत नाही. म्हणजे गेले कुठे बाई? अगं रोहिणी, अगं ये रोहिणी. अगं हे एवढे घरात गेले का? मला काय ठाऊक बाईचे? सांग कुठे? अगं पाहिजे तितकं तू खोटं सांग. अगं तुझी जीभ झडेल बघ. अगं नवरा बायको म्हणजे असा बिघाड आणतेस काय? अगं 7 जन्माची मुरळी होशील. अगं तू नाही म्हटलं म्हणून मी काही शांत राहणार आहे? आई नाही त्याला धुंडाळून काढते की नाही बघ. अगं बाई, मेली बघ लागली का परत कळाली. मेली ठेच हे काय पडलंय बघून दे तरी. काय ऐक तिच्याच कोणाची तरी ह्याची तसली दिसते. हे ठीक झालं, अगदी खासं झालं. आता म्हणावं 7 पाताळात लपून बैस. ही सुतानं स्वर्गाला जाणारी कृती काय? अगं तिथून तुला शोधून काढते की नाही बघ, तरच नावाची कृती काय. पण पहिल्यांदा एकदा यांची चांगली खोड मोडली पाहिजे. अहो आज हे असं केलं, उद्या एखाद्या सटवीला आणून माझ्या उरावर नाचवतील. नवरे नवरे नवरे. अगं हे असले कसले ग? कसा नवरे? बाजव्या, ए बाजव्या, ये. हे बघ बाजव्या, तू खरं बोलणारा इमानी नोकर आहेस की नाही? मग माझ्या मनात या दसऱ्याला तुझ्या हातात एक चांगलंस रुपयाचं कडं ठोकून घालायचंय. कडं ठोकून घालायचं. पण कडं चालेल अशा मोठ्या पत्रातून पागोट बांधू. तर दोन्ही आवडत नसली ना तर एक छान त्रिधारी रेशीम काठी धोतर देतो होतो. धोतर देतो की तुर्तास काहीच नको. काही हरकत नाही. पाहू केव्हा बरे बघ. आज काय ते सांगू. आज काय करते सांग. मी साहेब खुश झालं. पहिल्यानं कडं ढोकला आता. कड्याचा झाला पागोटा. पागोट्याचा झाला धोतर. आणि होय नाही काय होय म्हणता तो धोतरावरून निसटलं. दोघं पुढे पाहू. येडपाणी म्हणतो हाय तर सोडून नाही घेतलं. अरे विचार कसला करतोस? मगाशी हे कशाला केलं आणि आता विचार करतोस. जा ती आज काय करते ते पाहुणे. जा लवकर. जा लवकर. साहेब विचार नव्हतो घरी. मग आपण असताना मला बक्षीस कशाला पाहिजे? बिनकाट भरपूर पगार मिळाला की बस. पण बाई साहेबांचं कपाळ दुखतोय म्हणून. त्यासाठी तिचा समाचार घ्यायला मला जायचं. जा लवकर जा. पाहुणे काय आणि इकडे ये. मी येणार आहे म्हणून तिला सांगू नकोस बरं का. जा लवकर. लवकर बोलवून ये. लवकर ये. जा लवकर. आता सकाळी कुठं गेली होतीस? कुणाला भेटलीस? काय बोलणं झालं? बरोबर कोण होतं? जायचं केव्हा ठरलं? कुणाचं जायचं ठरलं? प्रश्नावर प्रश्न. अशी बागोळी सुरू करतो की माझ्या सरबत्तीमुळे ती काय टिकणार? कुठंतरी अडकडेल, कुठेतरी धडपडेल, कुठेतरी गांगरेल, चुकेल. मग काय जरा खिंड पडली की चाललो सर करीत. अखेर तिच्याच तोंडानं तिची लुच्चीगिरी वदवीन तर श्यामच फाल्गुन रावाची. काय रे काय करते ती? काय करते? काय नाही पाचावर टेकून पडले. बर रोहिणी उभी आहे. आणि कालच कणत
कायसे बोलताय? बोलताय बरं, ठीक आहे तू जा, मी पण येतो. जा लवकर जा. ठीक आहे, बघतो आता काय होतं, बघतो आता काय होतं. अगं कसली धर्मार्थ औषधं आणि कुठल्या बाहेर आपल्या. अगं आई साहेबांनी मरताना शपथ घातली होती म्हणे, पण ही सगळी सोंगडुंग मला कळतात म्हणावं. अगं बायकांचे रोग बायकांनीच पाहावेत ना, ते पुरुषांनी काय म्हणून. ही सावध पकायची जाळी तुला आंघोळीला नाही दिसणार. अगं मी सुद्धा अगदी तशीच होते, पण आज माझे चांगले डोळे उघडले. अगं उगीच नाही माझ्या जीवाचा असा जळफळाट होत. मी का गुणांना माहित आहे की रूपानं अशी बेटी की रंगाने राखून आहे की वयाने झाले, म्हणून माझ्या देखत ते असते मेली. आम्हा बायकांना देवाला जायची आमच्या माणसाला भेटायला याने मात्र जना मनाची लाज लज्जा हुंडा हवा कसा खेळ चाळा केला. पुन्हा आपले सांभाळून काय मेला चुनून हो. आपण प्रत्यक्ष पाहिलं म्हटल्यावर मग मी काय बोलू, पण त्यांचंही करणं एकार्थी खरंच आहे. कारण दुसऱ्या बिचाऱ्या बायकांवर आपला शूरपणा, आपला स्वतंत्रपणा, आपली अरेरावी गाजवू नये तर कुठे गाजवावी. अगं खरंच सांगते, अशा जिण्यापेक्षा काही वेळेला वाटत हिरकणी खाऊ का अफू खाऊ का विष पिऊ, एका तळ्या विहिरीत जाऊन जीव देऊ. काहीशी फळ येणं मी नवी नवलाची वापरली की ती अगदी कवठी फुलाची तशी आहे ग. लग्न झाल्यावर काही दिवस केले त्यांनी असं म्हणाल की ते माझ्याशी असं वागत होते की मला खांद्यावर घेऊ, कडेवर घेऊ की काय करू. ज्याने त्यांनी म्हणावं ही बाई बागेची म्हणून हिला बेजू, पण अगदी हौशी नवरा मिळाला. पण अलीकडे पाहते काय सध्या आपला दुष्पष्ट सदा ते आपल्या कपाळावर आठ्या. अगं साधा एक शब्द बोलतील ना तर शपथ दागिनेच का घालते, शालूच का नेसते, देवालाच का जाते, असं एक ना दोन. पण करायचं काय बाईसाहेब, ओ ज्यांची सत्ता त्यांची लत्ता खाल्लीच पाहिजे. हो लत्ता खातात म्हणे. अगं कुठल्याशा देशात म्हणे बायका आपल्या नवऱ्याला अगदी गुलामाप्रमाणे वागतात. तसं झालं पाहिजे इथे. म्हणजे आमच्या चुली पुढे शिपाई आणि दाराबाहेर भागवाई. अगं अशा नवरोजींचे चांगले डोळे उघडतील. अगं अंजनपणे चांगले त्यांचे डोळे आहेत. पण हे तरी चांगलं का बाईसाहेब. अगं पण मी कुठे चांगलं म्हणते. मी अगदी फटकळ तोंडाची, निर्मळ मनाची आणि सरळ समीक्षी पाहिजे. निदान लग्नातल्या शब्दाप्रमाणे तरी त्यांनी वागावं ना. दुसरं आम्हाला का आहे नको. हे बघ जाऊ दे हे सगळं. रोहिणी मगाशी तुझ्याकडे कोण आली होती हे मात्र तू सांगितलं नाहीये का मला. हो बाईसाहेब मी सांगितलं त्याच्यात एक अक्षर सुद्धा खोटं नाही. ती त्यांच्याच घरी राहते. काय सांगितलं त्यांच्या घरी राहते. काय माहिती आता काय सांगितलं तुला ऐकू येत नाही. काय सांगितलं ते काय पण ती आहे कोणीतरी, ती आहे ती कोण आणि ही कोण. अगं दगडे मागचे उपकार तरीच म्हणून खरं सांग, नाही तर नागिन पोचली आणि पोचणाराच नसली असं करू नकोस. पण आपण असं म्हटल्यावर बाईसाहेब मग काय. हे सगळं मुघम चाललेलं आहे. अजून चांगलासा धागा नाही सापडत, धागा नाही सापडत. बरं ठीक आहे नको सांगूस. येईल माझ्या पत्राचं उत्तर.
अगं कोंबडं झाकलं म्हणून काय तांबडा फुटायचं राहत नाही. समजलीस ना? आता मीच त्याचा शोध काढते की नाही बघ. चल चालते हो इथून. त्याचा तो सांगते तिचा तो झाला का इतक्या आता ही ती कोण आणि हा तो कोण अगं तुला जा म्हणते ना. माझ्या डोळ्यासमोर सुद्धा उभी राहू नको. जा चालते हो इथून. आणि अगं थोडस मला गुलाब पाणी घेऊन ये. समजलं? जा रे. अगं आमच्या खाशा स्वारींची तुला गाठ पडली म्हणून तुला असं तिने जुगारून दिला का? हे काय कुणाची तरी तसबीर दिसते. शंका कशाला? मगाशी मग देवाला म्हणून बाहेर पडली ती आपल्या जीवलागाची तसबीर घेऊन आली या घरी घेऊन आली. पण नीट अजून दिसत नाही. नीट पाहूया नीट पाहूया. रूप किती अगदी गोड आहे ना. अगं तिने अशा हिऱ्याला पण सोडून आमच्या नवरोजीत काय पाहिला कोणाला खाऊ? त्याच्या स्वरूपाची तारीफ आणि मला उद्देशून तोड वाईट करतेस काय? पाहून बघून घे बघून घे सगळं बघून घे बघून घे. या लावलेल्या तंद्रीला अस्त्राचा वास किती सुंदर येतोय ना. काय बेशरम आहे पहा. त्या चोराला चुंबन घेते देव काय एकदम नको. पण नको आपल्याला अडाण्यासारखा हात टाकायचा. युक्तीनेच पाऊल टाकायचं. युक्तीनेच पाऊल टाकायचं. अगं चांडाळणी. अगं नशिबानं तुला असा मिळाला होता तर त्याला रात्रंदिवस असं अगदी असं उराशी आवडून धरते. त्याला उराशी आवडून धरते. देव काय यावेळी तर हा राज्य विचार नाही कमायचा. आपलं चक्र म्हणजे विचारनच काय होईल ते होईल. विचारनच काय होईल ते होईल. अरे तुझ्यासारखा नवरा मिळाला तर शेवटी तपश्चर्याच केली पाहिजे. नाहीतर आमचे हे जंगली महाराज. जंगली महाराज ही जंगली महाराज तुझ्या या गुलछबू महाराजांची भेटायला आलो होतो. गुलछबू महाराजांना भेटायला आलो. सांग आता सापडलीस की नाही? ओ मी कुठे गेले होते? जन्माची सापडली की तुमच्या तावडीत. पण आपल्याला फावलं वाटतं घरी यायला. तुझ्याबद्दल जबाब दे आधी. तुझ्याबद्दल दे. माझ्याबद्दल? हो. माझ्याबद्दल कसं जबाब? हे काय हे मला विचारलं. हो. ही तुमच्याच निर्लज्जपणाची साक्ष आहे. होय हा? माझ्याच निर्लज्जपणाची साक्ष. बरोबर आहे तुझं म्हणणं. माझाच निर्लज्जपणा कबूल आहे. समजलीस? कबूल आहे. आता कबूल करायला सुद्धा लाज नाही ना वाटत आहे? अगं खऱ्या गोष्टीला लाज कसली? आपल्या मनमोहनाची तसबीर घेऊन तिचे मुके घेताना तिला उराशी कवटाळून धरताना तुला लाज वाटत नाही? तुला घराबाहेर हाकून द्यायचा विचार माझ्या मनात आला नाही? आणि हा माझा निर्लज्जपणा नव्हे का? समजली? निर्लज्जपणा नव्हे का? आता काय म्हणलं आपण? माझा निर्लज्जपणा नव्हे का? मेलेनो. हा न्याय आहे बघा. आपण शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं. हा मात्र खासा न्याय हो. खबरदार जास्त बोलशील तर तुझ्या दिलगराची तसबीर माझ्या हातात आहे. समजली? माझ्या हातात आहे. ठीक आहे. नाही बोलत मी. चालू दे आपलंच. आपण अगदी निष्पाप आपल्या कासोट्याचं पाणी घ्यावं. आपल्याला परस्त्री म्हणजे कशी अगदी माते समान. परस्त्रीकडे आपण कधी वाकड्या नजरेने पाहिलं देखील नाही. निदान मला तरी आजपर्यंत तसं काही दिसलं नाही. छे अगदी काही सुद्धा दिसलं नाही. काय म्हणालीस? पुन्हा बोल. अहो म्हणायचंय काय त्यात? खरं तेच बोलते मी. अजून 1 तास सुद्धा झाला नसेल. भर रस्त्यात घरासमोर त्या झाडाखाली आपण कोणाला मांडीवर घेऊन बसला होता? मी काही पाहिलं नाही. अगदी डोळे मिटून उभी होते. काय पुन्हा बोल आणखी परत. बोलू? हो. पदर अगदी अस्ताव्यस्त पडलेला. तिचा गोंडस हात आपल्या खांद्यावर आणि आपला हात तिच्या गालावर. छे मला काहीच दिसलं नाही. आपण अगदी एक पत्नी साक्षात रामाचे अवतार ना तुम्ही. असं काय? आता समजलो. तो प्रकार हिनं पाहिला तर ज्यानं खरा प्रकार माहित नाही त्याला तो गैर दिसण्यासारखाच झाला.
पण माझ्या मनात काही पाप नव्हतं, समजलीस? काही पाप नव्हतं. का अशी घोट्यात का म्हणली स्वारी? आपण आधी धुतलेल्या तांदळासारखे निर्मळ हो. आपल्या मनात त्यावेळी काही पाप नव्हतं. मग मग तुमचं असं तोंड का उतरलंय? घरात येतेस का जराशी? हो, आणायची होती तिला घरात, मग दाखवली असते तुम्हाला गंमत. ती जर बिचारी एकाएकी रस्त्यात घेरी येऊन पडली तर समजलं? आपण गेले अगदी फार कोवळे म्हणायचे ना. तिला घरी आलेली पाहून तुम्ही तिला अगदी पोटाशी धरली. हिनं तर माझंच बोट माझ्या डोळ्यात घालून तोंड बंद केल्यासारखं केलं. आता असं करून उपयोगी नाही, असं करून उपयोगी नाही. ठीक आहे, चालू दे तुझी वटवट, समजलीस? या तजबिरीच्या साह्यानं तुझा प्यारा कोण आहे ते शोधून काढतो आणि मग सांगतो काय सांगायचं ते. समजलीस? मग सांगतो काय सांगायचं ते. दादा, हे नेहमीच सोंग आहे तुमचं. आता काहीतरी कारण काढायचं आणि बाहेर पडायचं, मग अगदी हवी तशी चेंज करायची. काय मेला चमत्कार आहे पहा. देवाला नको हा स्त्रीचा जन्म. एका गाण्यात म्हटलेलं आहे ना, 27 जन्मीची पापे प्राणी आचरती, पण फळे दयाची भोगा या घडली ही स्त्री जाती. असं वाचत असेल. आपल्या पोरांचा कसा असतो, पहिला मोठा असतो, नंतरचा शेवटचा बारका असतो. कालचा अर्धा दिवस आणि अर्धी रात्र शोधात घालवली, पण या चेहऱ्याचा गृहस्थ काही भेटला नाही. चौकात गेलो, वसंत बागेत गेलो, कार्तिकनाथाच्या देवळात कीर्तनालाही जाऊन बसलो. अहो, कधी जायचा नाही तर काल रात्री 1-2 ठिकाणी जलशाला देखील गेलो. का असं म्हणे तिथे शौकी लोक जमा व्हायचे, पण कुठे मागतोच नाही. असो, आता भादव्यापासूनच आरंभ करूया. भादव्या, अरे हे भादव्या, काय करतोय? इकडे ये, इकडे ये, इकडे इकडे. बर ठीक आहे. खाली हे बघ, तुला एक शानदार चीज दाखवतो. ही पाहिजे. कधी कशी आहे? कशी आहे? सांग, कशी आहे? फार म्हणजे फारच लांबी आहे. शेवणीदार सरळ लाग, पाणीदार गरगरीत डोलं, ही कोचीदार भुडक पगडी, या कमानदार रेखलेल्या भीमया, या पिळदार मिशा, हातात ओळीदार मुठीची छडी, हा झोगदार अंगरखा. अव जसा काय रागाच बसला आहे मला. पण मला ही दाखवून काय कामाची? अहो, एखाद्या बाईला दाखवली तर फिरत होईल त्याच्यावर. अगदी बरोबर बोलला, अनुभवाचं बोलला, झालीच आहे तिला. अरे तुला दाखवू नको तर कोणाला दाखवू? तिला दाखवू का? तिला दाखवू. असं कसं म्हणता? अहो, लग्नाच्या बायकोला दाखवू काय कामाची? तो वाईट, फार वाईट. अरे आपले उगाच मजे ना, नवरा कामावर गेला म्हणजे जवळ बाळगायला. हे बघ, तुझे करमणूक करतावर. बरं मला सांग, हे ग्रस्त तुझ्या ओळखीचे आहेत? सांग. हे तुझ्या ओळखीचे आहेत? सांग भाऊ, सांग ओळखीचे आहे? काय झाली साहेब? अहो, मी आत्ता गेलो पाहतो. अहो, असल्या थोर लोकांच्या आणि आमच्यासारख्या गरीब माणसांच्या ओळखी कशा होणार? काय चोर आहे पहा, अगदी थान पत्ता लागू देत नाही. अरे कधी कधी आपल्या घरी येतात ते, तिची आणि यांची काही ओळख आहे, मायाची ओळख आहे मायाची. व मी तर यांना कधी पाहिलंच नाही. कधी पाहिलं नाही? कधी यांच्याशी बोलला नाही? कधी यांच्याकडे तिच्याकडे करून तिची पाठी घेऊन गेला नाही? कधी हे तिच्याकडे साखर पाण्याला आले नव्हते? कधी नव्हते? सकाळी, संध्याकाळी, 3 प्रहरी, रात्री कधी कधी आले नव्हते? कधी आले नव्हते? मार माझ्या पायावर हात, मार माझ्या पायावर हात. कधी आले नव्हते म्हणून मार. सरकार, मी कशाला खोटं बोलू? काय नाही वाटत तिकडनं. कधी बोललो नाही, कधी पाहिलं मी नाही, चिमटी नाही, चपाटी बी नाही.
अहो, हा मारतो पायावर हात. मोठे बोलत असेल या पायाच्या पायावर बोलून जाईल. असेल ते अरे गेली अशा नाही. गेली नाही शब्दाने का जर हो? हात धरते ना गेली नाही. तर या दुनियेत सगळी मनुष्य जिवंत राहिली नसती. सगळे ठार झाले असते. निदान बायकातही पार झाल्या असत्या. माझ्यावर बोलतो? हो, मी प्रत्यक्ष पाहिलं तरी साहेब. आमच्या गावात एका धनगरानं खोटी शपथ वाहिली. तेव्हा त्याची मेंढरं होती होती. पटापट मेली बघा. जाऊ दे. आधी मला हे सांग, हे ग्रस्त तुझ्या ओळखीचे आहेत की नाही? खरं सांग. हे बघ, मागशील ते देईन तुला. तुला एक छानदार घर बांधून तू देतो, येणार थोडीशी नाही माझ्या जमीनही देतो. हे बघ, तिनं काय दिलं याच्यापेक्षा तुला 1000 पट जास्त देईन. पण हा ग्रस्त कोण तेवढं सांग मला, तेवढं सांग. खरंच सांगू खरं तरी सांग, साहेब? खरं सांग. अगदी खरं सांगू. अगदी खरं. अगदी बापाची जमीन